कोल्हापुरातून एक अपडेट समोर येते। काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील विजयी ठरलेले आहेत। कोल्हापूरमध्ये पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांचा हा विजय झाल्याचं समजतंय। संग्राम पाटील जे की काँग्रेसचे उमेदवार आहेत, कोल्हापुरातून त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। कोल्हापूरकरांनी संग्राम पाटील यांना विजयी ठरवलंय। पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून या ठिकाणी ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर माढ्यातून एक ही अपडेट समोर येते। माढ्याच्या बेंबळे झेडपी मध्ये भाजपच्या रोहिणी ढवळे यांचा हा विजय झालेला आहे। भाजपने आणखी एक खातं खोललंय। शिवसेनेच्या सविता कोकाटे यांचा पराभव करत या ठिकाणी भाजपने आपलं वर्चस्व राखलंय। सविता कोकाटे या शिवसेना जिल्हा प्रमुख कोकाटेंच्या पत्नी आहेत, त्यांचा या ठिकाणी पराभव झालाय। त्यानंतर आणखी एक अपडेट पाहूयात। पनवेल जिल्हा परिषद 8 पैकी 4 जिल्हा परिषदेत भाजप विजयी ठरलेला आहे। वावंजे, नेरे, पळसपे, कोण जिल्हा परिषद मध्ये भाजप या ठिकाणी विजयी ठरलेला आहे। पनवेल जिल्हा परिषद 8 पैकी 4 जिल्हा परिषदेत भाजपने आपला हा झेंडा फडकवल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हा परिषद सदस्य 731 पैकी 494 जागांचे निकाल आतापर्यंत हाती आलेले आहेत। तर पंचायत समिती 125 पैकी 105 जागांचे निकाल हाती आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर। यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील मोठा भाऊ ठरणार का, असंच काहीसं चित्र या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। तर माढ्याच्या बेंबळे झेडपी मध्ये भाजपच्या रोहिणी ढवळे विजयी झालेल्या आहेत। शिवसेनेच्या सविता कोकाटे यांचा त्यांनी पराभव केलाय। तिकडे पंचायत समितीचा जर निकाल आपण पाहिला 125 पैकी 106 जागांचा निकाल हाती आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।